विधान परिषद सदस्यांसोबतच आता विधान परिषद सभापती पदाची सुद्धा निवडणूक पार पडणार आहे। सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, तर सभापती पद रिक्त आहे। त्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे। या पदासाठी सध्या 3 नावं चर्चेत आहेत। ती नावं कोणती आहेत आणि सभापती पदाचे अधिकार काय असतात तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन। चॅनलने कालच 5000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठलेला आहे। तुमचा सपोर्ट आम्हाला चांगले व्हिडिओज करण्यासाठी प्रोत्साहित करतात। तर भारतातल्या राज्यामध्ये असलेल्या कायदे मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद असं म्हणतात। महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 6 राज्यात विधानसभेसोबतच विधान परिषद सुद्धा अस्तित्वात आहे। या विधान परिषदेच्या सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो। सगळ्यात आधी जाणून घेऊया विधान परिषद सभापतीची निवड कशी केली जाते आणि त्यांचे अधिकार काय असतात ते। ज्याप्रमाणे विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती विधानसभेच्या सदस्यांमधून केली जाते, त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या सभापतींची नियुक्ती विधान परिषदेतील सदस्यांमधून केली जाते। खालील 3 परिस्थितींमध्ये सभापती आपले पद सोडतात। जर त्यांचे विधान परिषदेचे सदस्यत्वाचा कार्यकाल संपुष्टात आला असेल तर, कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपसभापतींकडे दिला असेल तर, त्यांच्या विरोधात ठराव दाखल करून विधान परिषदेने तो बहुमताने संमत केला असेल। मात्र अशा वेळी त्यांना 14 दिवसांची पूर्व सूचना देणं बंधनकारक असतं। पीठासीन अधिकारी म्हणून विधान परिषदेच्या सभापतींना विधानसभेच्या अध्यक्षांप्रमाणेच अधिकार असतात। तसंच त्यांची कार्यसुद्धा जवळपास विधानसभा अध्यक्षांप्रमाणेच असतात। मात्र त्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असतो आणि तो म्हणजे ज्याप्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षांना अर्थविषयक विधेयक ठरवण्याचा अधिकार असतो, तसा अधिकार विधान परिषदेच्या सभापतींकडे नसतो। सध्या विधान परिषदेत भाजपाची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे सभापती पदासाठी भाजपा उमेदवार देणार आहे। भाजपाकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे। त्यातल्या त्यात धनगर समाजाचे असलेले राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। जाणून घेऊया कोण आहेत राम शिंदे। शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले राम शिंदे यांनी विपरीत परिस्थितीवर मात करत MSc BEd असं शिक्षण पूर्ण केलं। राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं होतं। 1995 साली राज्यात भाजपा शिवसेना युती सरकार आलं आणि राम शिंदेंच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली। 25 ऑगस्ट 1995 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी हजेरी लावली होती। तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचं जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेत या प्रकल्पाची जबाबदारी साहजिकच त्यावेळची उच्च शिक्षित असलेले राम शिंदे यांच्यावर सोपवली। ही जबाबदारी राम शिंदे यांच्यासाठी निर्णायक ठरली। त्यानंतर राम शिंदे यांची अहमदनगर भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती। 2014च्या विधानसभा निवडणुकीत ते मोठ्या फरकाने निवडून आले। प्रारंभी राज्यमंत्री म्हणून गृह, पणन, आरोग्य आणि पर्यटन खात्याचे काम करताना नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून मृद आणि जलसंधारण, राज्यशिष्टाचार, OBC कल्याण, पणन आणि वस्त्रोद्योग या खात्याची जबाबदारी राम शिंदे यांनी पार पाडली आहेत। लवकरच विधानसभा परिषद सभापती कोण विराजमान होईल हे सगळ्यांनाच समजेल। तुम्हाला आजचा विषय कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।